धावती रे अजून या सभोवताली रे तुझ्या खुणा अजून उद्या क्षणात त्या भिजून जाती हाय गुड मॉर्निंग. तुझ्यासाठी थर्मासमध्ये चहा करून ठेवलाय. ऑमलेटसाठी तयारी करून ठेवली. ब्रेडला बटर लावून ठेवलंय. फक्त तव्यावर थोडं गरम करून घे. इन केस काही कळलं नाही तर मला मेसेज कर. मी लेक्चरमध्ये असेल. धावते का पुन्हा सावरी रे 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 वा चहा कमाल झालाय. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. कॉलेज झालं की तुझ्या राजमहालात येते. ब्रेडला बटर लावून ठेवलंय. वा तू इथे इथे कसं काय? नाश्ता चाललाय. अरे निर्लज्ज माणसा, लाज नाही वाटत का तुला? नीट बोलायचं माझ्याशी. अरे मग तू नीट वाग ना जरा. मी काय केलं? मी काय केलं? वेदांत वानखेडे, हाच तुमचा प्रॉब्लेम. तुम्ही काहीच नाही करत. सगळं ती बिचारी अमूल्य करते. आज सकाळी ब्रेकफास्ट कोणी केलं? चहा कोणी केला? आणि काल जेवण कोणी बनवलं? अरे भांडी कोणी घासली? माझ्या लक्षातच नाही आलं की भांडी पण घासायची असतात. अरे त्याआधी तिने कपडे धुतले, ते वाळत घातले. काय कपडे? आज सकाळी ती इथे आली होती. तिचं कॉलेज होतं तरी ती इथे आली होती. इथलं सगळं कामावर चहा करून गेली. का? कारण तुला चहा बनवता येत नाही म्हणून. आता मला सांग, हे सगळं तिने कशासाठी केलं? कशासाठी? ती तुझी मैत्रीण आहे म्हणून? का तू पगार देतोस म्हणून? पगार द्यायला माझ्याकडे कुठे पैसे आहेत? हसतो काय मूर्ख माणसा. हे सगळं तिने का केलं? अरे बोल ना, का केलं? वेदांत, ती हे सगळं करते कारण तिचं तुझ्यावर प्रेम आहे. आणि एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही. तुला ना ऍक्च्युली फुकट सेवा करून घेता येते, पण एका शब्दाने बोलता येत नाही की तुझं तिच्यावर प्रेम आहे. हे बघ वेदांत, आता मी जे बोलतोय ना ते नीट ऐक. तिने तुला मेसेज केलाय म्हणजे ती इथे येणार, हो का नाही? मग आता जर तुझ्यात हिंमत असेल ना तर ती आल्यावर असं तिच्या डोळ्यात बघ. तिचे हात हातात घे. हवं तर मिठी मार आणि तिला सांगून टाक की तुझं तिच्यावर प्रेम आहे. काय बघतो. जर प्रेम व्यक्त करता येत नाही तर प्रेमात पडता कशाला तुम्ही? अरे वेदांत, आहे ना तुझं प्रेम? आहे ना? आहे. मला सांगून टाक की माझं तुझ्यावर. तुझं नाही, माझं. मलाच सांग, तू ना मूर्ख आहेस, मूर्ख. आता ऐक, रांगोळीची जशी बेट लावली होतीस आणि जिंकला होतास ना, तशीच आता प्रेमाची सुद्धा बेट लाव आणि जिंकून दाखव.
ये ना. आणि इकडे मी ठेवते. कसा झाला होता चहा? फर्स्ट क्लास. म्हणजे झाला होता की नाही वर्ल्डचा बेस्ट चहा? काय? काय ना, हा एक सायकोलॉजिकल फॅक्ट. म्हणजे दिवसभरातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला आवडतात, आपल्याला आनंद देतात, अशा गोष्टी आपण अप्रिशिएट केल्या, त्याबद्दल कृतज्ञ राहिलो ना, तर आपल्या आयुष्यातले मोठे मोठे टेन्शन सुद्धा ना आपण असे विसरून जाऊ शकतो. त्याचं काय ना, हे करून आपण आपल्या मनाला हे सांगतो की ठीक आहेत, माझ्या आयुष्यात 56 अडचणी आहेत, पण तरी सुद्धा मी खूप लकी आहे की मी एवढा चांगला चहा पितो. त्यामुळे जर तुला चहा आवडला ना, तर तू म्हणायला पाहिजे की हा वर्ल्डचा बेस्ट चहा आहे. जेवण आवडलं तर म्हणायचं हे वर्ल्डचं बेस्ट जेवण आहे. आणि माणूस आवडला की काय करतोस? अमूल्य, मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. मला माहितीये तुला काय विचारायचं. विचार. तू हे एवढं सगळं माझ्यासाठी करतेस का? ते तू एकटा राहतोस ना, म्हणून. खोटं बोलतेस तू हे एवढं सगळं माझ्यासाठी करतेस कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे. हे माझ्या डोळ्यात बघ, आणि आता मी काय म्हणतोय ते ऐक. मला खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगायची. काय? अमूल्य, आय लव्ह यू. अमूल्य, तुझं पण प्रेम आहे ना माझ्यावर? अमूल्य, अरे काय वेदांत, किती वेळ दरवाजा उघडायला? अगं ते मी तू ये ना आत, ये ना आत, या. टेंडर ऑफिस मधून? हा सर, बोला. काय? अहो पण एक काम करूया, आपण भेटून बोलूयात. मी आत्ताच्या आत्ता ऑफिसला येतो. काय झालं? अगं आपलं टेंडर डिस्क्वालिफाय झालं. काय? अमूल्य, तू चला, आपण आत्ताच्या आत्ता ऑफिसला जाऊ. मी जाता आता सांगतो सगळं. चल. सर, तुम्ही प्लीज समजून घ्या ना. हो, तुम्ही लक्षात घ्या, VW इन्फ्रा कंपनी A लिस्टेड होती. याचा अर्थ तुम्ही स्वतः
आणि तुमची नवीन कंपनी ए लिस्टेड आहे असा होत नाही ना. काका पण काहीच मार्ग नाहीये का? अगं अमूल्य, कसं शक्य आहे सांग ना. समजा एक मोठी विमान कंपनी आहे, त्याचा सीईओ बाहेर पडला आणि म्हणाला मला नवीन विमान कंपनी काढायची, तर त्याला परवानगी देता येईल का सांग? नाही ना. तसंच आहे. हो सर, पण त्या कंपनीचा फाउंडर मी होतो. मी स्वतः उभी केली होती ती कंपनी. हो, मला सगळी कल्पना आहे, पण तेव्हाची कंपनी वेगळी होती आणि आत्ताची कंपनी वेगळी आहे आणि नवीन सुद्धा. त्यामुळे तुम्हाला थेट कोणत्याही प्रोजेक्टसाठी बिडिंग करता येणार नाही. तुम्ही टेक्निकली कोणत्याही क्वालिफिकेशन मध्ये बसत नाहीये. काका प्लीज प्लीज आम्हाला ना फक्त एक संधी देऊन बघा. अगं हे माझ्या हातात असतं तर सगळी कामं मी तुलाच दिली असती ना. पण तसं नसतं. नियमात जे बसतं तेच करावं लागतं. हो सर, पण मी आधी काय काय कामं केले तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मग तुम्ही प्लीज त्यावर तरी विश्वास अहो, ठेवा. विश्वासावर कामं चालत नाहीत साहेब, नियमावर चालतात. मला तुमचं नाव, तुमच्या आधीच्या कंपनीची कामं सगळं माहिती आहे, पण या टेंडरसाठी तुम्ही डिस्क्वालिफाईड आहात. माफ करा, पण मला एक समजलं नाही. याच्या आधीच्या कंपनीचे तुम्ही आणि तुमची आई मालक होता, तरीही तुम्ही ती कंपनी का सोडली? ते मी नंतर कधीतरी सांगतो. ठीक आहे. थँक्यू. हॅलो, येस बोला. तुमच्याच कॉलची वाट बघत होते. रिअली? आय मीन दॅट्स ग्रेट. ते डिस्क्वालिफाईड झाले आणि आमचं काय? परफेक्ट. थँक्यू सो मच. हो हो हो, ऑफकोर्स. एकदा टेंडर आम्हाला मिळालं की तुमचं बक्षीस तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. ओके, शुअर. साहित्याचा फोन आहे. बघा. हा बोल. हाय, एक गुड न्यूज द्यायची आहे. काय? वेदांत इन्फ्रास्ट्रक्चरचं टेंडर डिस्क्वालिफाय झालंय. खरी आहे बातमी? 100%. माझ्या सोर्सकडून कॉल आला होता. गुड. मला वेदांतच टेन्शन होतं. त्याने आपल्यासोबत कम्पीट केलं असतं तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. पण आपलं ठरल्याप्रमाणे चालू आहे. हो हो, अगदी. म्हणजे मी व्यवस्था तर तशीच करून ठेवली. बरं, नूतन मामा तुम्ही सांगता की मी सांगू? सांगतो मी सांगतो. परफेक्ट. काय झालं? अपेक्षेप्रमाणे झालं मॅडम. म्हणजे अपात्र ठरला, डिस्क्वालिफाईड. काय सांगताय? त्याला हे सगळं सोपं वाटतं मॅडम. इतकं सोपं नाही आहे हे सगळं. आणि हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं लागलं की हे होणार. जे झालं ना ते चांगलंच झालं. आता तरी अक्कल ठिकाणावर येईल त्याची. हो ठीक आहे ना. तुला पाणी वगैरे काही हवं? वेदांत, कसला विचार करतोस? हे बघ, एवढा विचार नको करूस. होईल सगळं ठीक. सी, आय नो की शून्यातून सगळं सुरू करायचं आणि मी नाही घाबरत या गोष्टीला. मी शून्यातून सुरू करेन आणि याहून मोठी कंपनी उभी करेन. पण वेळ
वेळ खूप महत्वाची आहे अमूल्य. पण वेदांतरी यू नेव्हर नो, कदाचित देवाने तुझ्यासाठी याहून काहीतरी मोठं लिहून ठेवलं असेल. मला असं वाटतं कोणीतरी क्रूर मस्करी करते माझ्यासोबत. म्हणजे अशी वेळ माझ्यावर येऊच कशी शकते? वेदांत, तूच म्हणाला होतास ना की काही झालं तरी तू यातून हार मानणार नाही. मग नाही म्हणते मी हार. त्यामुळे द प्रॉब्लेम इज मी अजून सुद्धा चाचपडतोय. अरे मग ठीक आहे ना. हे बघ, भले भले लोक आयुष्यभर चाचपडत राहतात, पण शेवटी उभे सुद्धा राहतात. ते तू सुद्धा राहशील. फक्त थोडा वेळ दे स्वतःला. आय एम व्हेरी शुअर वेदांत, ह्यातून आहे ना काहीतरी मार्ग नक्की सापडेल. आय डोंट थिंक सो काही घडेल. मला वाटतंय आता एकच ऑप्शन आहे, स्क्रॅच पासून सगळ्याला सुरुवात करायची. तू काहीही कर, मी तुझ्या सोबतच. थँक्यू अमूल्य. आय जस्ट होप आय डोंट लेट यू डाऊन. मला खात्री नाही, माझा विश्वास आहे, तू यातून मोठ्या ताकदीने अशी उंच भरारी घेशील. बघ, सत्य टेंडर ऑफिस मधून फोन. काय म्हणतात? हा सर, बोला. तुम्ही निघालात का? नाही, मी ऑफिसच्या बाहेरच आहे. काय झालं? तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता मला येऊन भेटा. आत्ता? हो, आत्ता लगेच या, लवकरात लवकर या. ओके, आलोच. काय झालं सर? या, बसा बसा. तुमची आधीची कंपनी ए लिस्टेड होती आणि ती तुम्ही स्वतः उभारली होती, आणि आता तुम्ही त्या कंपनीतून बाहेर पडलात. याचा अर्थ तुम्हाला पुन्हा सगळं नव्याने शून्यापासून सुरुवात करावी लागेल. अर्थात छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट मिळवून तुम्हाला ए लिस्टेड कॉन्ट्रॅक्टर बनावं लागेल. हो सर, करेक्ट आहे. माझ्याकडे एक असं काम आहे ज्यात हे टेंडर भरणं, बिल्डिंग वगैरे हे सगळं मी बाजूला ठेवू शकतो. मला समजलं नाही तुम्ही काय बोलताय. गोंदियातल्या एका गावात नदीवर पूल बांधायचं. छोटं काम आहे, 30 लाखापर्यंत. पण हे काम जर तुम्ही वेळेत पूर्ण केलं तर. सर, मी 8 वर्षापूर्वी अशी कामं केली. मला माहिती आहे, मला जमेल. मग पुन्हा करा. तुम्हाला पहिलं काम मिळेल आणि नदीवर पूल बनेल. तुम्ही हे काम पूर्ण करून दाखवा, मी तुम्हाला डायरेक्ट सर्टिफाईड करून टाकतो, क्वालिफाईड कॉन्ट्रॅक्टर लेवल 2 म्हणून. जमेल का हे काम? ऑफकोर्स सर, का नाही जमणार. मग उद्याच तुम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टर म्हणून इसारा रक्कम 10 लाख भरावी लागेल. चालेल? हो, चालेल. अभिनंदन, तुमच्या कंपनीला पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच.